मित्रत्वाचं नाते, म्हणून तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने मला पूर्ण उपदेश करू शकत नाही. सांगणार काय, मित्र एकमेकाला काय करतो नुसतं काय, पण उद्धार कोण करू शकतं? गुरु तत्व. म्हणून भगवंता तुम्ही मला गुरु उपदेश दिल्याशिवाय माझी सार्थकता होणार नाही. तुमचं कर्तव्य आहे मला शिष्य म्हणून पत्करावा. हो, तो गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता पदी. शिष्या ते गुरु सर्वथा नेणे आवेरू, की सरिता ते सागरू तजी केली. ज्याप्रमाणे सागर नदीच्या प्रवाहाला ताडू शकत नाही, त्याप्रमाणे भगवत कृपा गुरुतत्व सर्वात श्रेष्ठ कर्तव्य. कारण गुरुतत्वाशिवाय दुसरं तत्व श्रेष्ठ नाही. तुम्ही म्हणसाल का, अहो भगवंत तत्व असून प्रभू रामचंद्राने त्रेतायुगामध्ये वशिष्ठ आणि विश्वामित्राला सहविकारले गुरुतत्वामध्ये, असले भगवत तत्व आहे. अहो द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांदीपनीला गुरुतत्व असं महाराज काय सांगावं. आणि एवढंच काय, मग कलिकलामध्ये आमचे माऊली साक्षात भगवंत हो, तरी निवृत्तीनाथ महाराजांना गुरुतत्व असायचं. कारण सदाशिवाचा अवतार विष्णू, सदाशिवाचा अवतार निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार. कारण महाविष्णूचा अवतार एवढा असताना सर ही वंश परंपरा गुरुतत्वाची आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितले की काय हरकत नाही बा, मी तुला स्वीकारतोय, परंतु तुला एक कर्म करावं लागेल. कारण हे जग आहे हे कर्माच्या भोवती फिरते, आणि जोपर्यंत तुझ्या कर्मामध्ये सुधारणा घडणार नाही किंवा तुझ्या कर्मामध्ये आसक्ती रहित कर्म जोपर्यंत तुला साध्य होणार नाही, तोपर्यंत तू माझ्या चरणापर्यंत पण येऊ शकत नाही. आसक्ती रहित कर्म, कर्मयोगामध्ये माऊलीनं वर्णन केलेला, यस्ती वैंद्रिया आणि मनसा नियमारभ्यते अर्जुनम कर्मेंद्रिय कर्मयोग सक्त सविशेषते. अर्जुना आसक्ती रहित कर्म कर, जेणेकरून तुझा उद्धार होईल. आता आसक्ती रहित कर्माचं प्राकृत विस्तार माऊली फार खूप लांब करतात. अंतरी दृढू परमात्म रूपी रुडू, बाह्य तरी रुडू लोकी कुजैसा. कारण तुला या विश्वामध्ये वावरायचं, लोका बरोबर व्हायचं, कर्माला तू त्यागू शकत नाही. जवळ प्रकृतीचे अधिष्ठान तर न सांडीचे कर्माचा त्याग होत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म आहेच आहे. मग ते कोणत्याही गुणामध्ये असो, सात्विक गुणामध्ये असो, राजस गुणामध्ये असो, तात्विक गुण, पण कर्म बरोबर आहे. म्हणून तुला कर्म करताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. इंद्रिया ज्ञान करी, विषयाचे भय ना धरी, प्राप्त न कर्म ना वेरी. विषयाचं भय का नाही? अहो आसक्तीच नाही तर काय भय आलं? आसक्ती जर असेल तर कर्मामध्ये विषयाचं भय आहे माणसाला. कारण हे जग 5 विषयाच्या भोवती फिरते, शब्द स्पर्श रूप रस गंध. मग आसक्तीच नाही तर भय कशाचं? इंद्रिया ज्ञान करी, प्राप्त करणं वेळी उचित. पुन्हा काय म्हणतात, कशा प्रकारे कर्म करणं आहे? कामना मात्रेन घेपे, मोह मळे ना लिंपे, जैसे जळे जळीना शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे पद्मपत्र आपल्या अंगाला पाणी येत नाही, तसं तू कर्म कर. कर्म तर तुला सुटतच नाही, परंतु आपल्या आसक्तीचं त्याच्यावर काही बोध होऊ देऊ नकोस. हो, संसर्गा माझी आसे सकळा सारिका असे, तोय संगे आभासे भान. हो, आयशा चिन्ही चिन्हंती देखसी तोची मुक्तो अर्जुना. म्हणून भगवान म्हणतात, अरे अर्जुना तोची योगी विशेषित जोगी, आयसा होय या लागी मनी पेत होते. म्हणून मी तुला सांगतो, जर माझ्याकडे तुला यायचं तर तुला असं व्हावं लागेल. आपल्याला सार स्वरूपाने चिंतन करणे, कारण व्यापक चिंतन आहे. आता या जन्म मृत्यूच्या बंधनातून जाण्यासाठी भगवंताकडे जावं लागेल. जोपर्यंत भगवंताची कृपा दृष्टी प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण
आपलं संसार बंधनातून मुक्त होत नाही. पण अभंगाच्या रूपानुसार जर विचार करायचं जर ठरलं, माऊली वर्णन करतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीचे निज ज्योती, ती ही उभी मूर्ती विटेवरी. पांडुरंग कुठे उभे? विटेवरी उभे. कशा प्रकारे? ज्योती म्हणजे प्रकाश, आणि भगवंताचा निज स्वरूप प्रकाश आहे, परंतु भगवंत विटेवर उभे राहिले. आता या ठिकाणी छोटासा एक प्रश्न निर्माण होतो. भगवंत निराकारच आहे, साकार असूनही निराकार आहे. तुम्ही म्हणसा साकार निराकार कसो? अवघी प्रमाणिकत महाराज काय सांग, अजसन अव्यात्मा भूतानाम ईश्वर प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्मय. भगवत म्हणतात, अरे मी अवयवी नाही, मला अवयव वगैरे काही नाही, मी अजन्म आहे, अव्यक्त आहे, शाश्वत सत्य मी आहे, म्हणून माझा नाश होत नाही. अवयव असते तर नाश होईल, अवयव जर नाही तर नाश कुठून होणार माझा? अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू शस्त्रादिकी न छेदू पडे, हा महाप्रलयो ना पल्लवे अग्निदाहो ना महाशोषो ना प्रभे. अशा प्रकारे भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. मग भगवंतानं सांगितले, बाबा रे, जर माझी प्राप्ती करणं तुम्हाला असेल तर मी ज्या विटेवर स्थिर आलो, मी कशावर आहे? विटेवर उभा आहे. जोपर्यंत तुम्ही माझी वीट ओलांडत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या चरणापर्यंत येऊ शकत नाही. फार सखोल आहे, काळजीपूर्वक लक्षात. भगवंताची वीट ओलांडणं महत्वाचं आहे. आता वीट काय आहे? माऊली प्रमाणित करतात, चारिया देहाची करोनिया वीट, देहाची करोनिया वीट, हरे 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 चारिया देहाची करोनिया वीट, विटेवरी नीट उभास. देहाच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण. आता या देहाची प्राप्ती करण्यासाठी, आता स्थूल देहाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हा आम्हाला काय करावं? कारण एक एक देहाची आपल्याला चढत्या क्रमानं आपल्याला त्याच्या सानिध्यात जावं लागलं. माऊली म्हणतात, इंद्रियाहुनी परस्त मन, मनस्तु परा बुद्धयो, आणि बुद्धे परत असत जे आहे प्राणतत्व. इंद्रियाच्या माध्यमातून मन श्रेष्ठ आहे, मनाच्याकडे जायला लागल, मनातून नंतर बुद्धीकडे जावं लागल, बुद्धीच्या नंतर तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये असलेलं प्राणतत्व आहे. त्याचं वर्णन केलं नाही. श्रोतादीनेंद्रियानन्यम संयम अग्नि सुजुह्यती, शब्दादीन विषयानन्यम इंद्रियाग्नि सुजुह्यती. श्रवण भक्ती आपण करतो ना, इंद्रिय ताब्यात येतात. पुन्हा त्याला अनेक प्रकार आहे, परंतु जोपर्यंत इंद्रिय ताब्यात येत नाही तोपर्यंत आपण परमार्थाच्या उपयोगाचे नाही. म्हणून इंद्रिय कशा प्रकारे आपल्या ताब्यात घेणं आहे माऊली वर्णन करता स्थित प्रतिज्ञेमध्ये वर्णन केले. किला सहरते चाय कुर्मंगनी सर्वशा, इंद्रिया आणि इंद्रियार्थपेतस प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयव आपल्या कवचामध्ये तोपर्यंत आपण आपले इंद्रिय आपल्या ताब्यात जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला स्थूल देहाची प्राप्ती होणं अशक्य आहे. माझा विठाला इंद्रिय का ताब्यात घेणं आहे याचं कारण आहे. माऊली वर्णन करतात, इंद्रिये जे जे म्हणती ते चिते पुरुषा करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. एवढे घातक आहे मायबाप, केव्हा काय करतील याचा नेम नाही. आणि इंद्रियाला सानिध्यामध्ये घेऊन जर कोणी परमार्थ साध्य करत असेल तर ते परमार्थ साध्य होणं अशक्य आहे. माऊली प्रमाणित करतात, गुण प्रमाणे. हो,
बांधोनी शिळा तरू पाय सिंधू बांधोनी शिळा पावे मती मंदू मृत्यू. कारण विषय जड आहे आणि याला आपण घेऊन जर परमार्थ सुरू केला महाराज तर कधीच परमार्थ. हो माऊली वर्णन करतात बांधोनिया शिळा तर उपाय सिंधू पावे मती मंदू मृदू. हो काम क्रोध घेऊ मोह घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख म्हटलेले माऊली. मूर्ख म्हणत माऊलीला अधिकारी म्हणून त्याने म्हटलं. आपल्यासारख्याने म्हटलं लोक म्हणते हो महाराज कशाला आले कीर्तनाला ढाला. स्थूल देहाची प्राप्ती झाली. आता सूक्ष्म देवाकडे जाऊ. या प्रकृतीमध्ये मनाला चित्त म्हटलेलं आहे. चित्त म्हटलेले प्रकृती स्वरूप आणि या चित्ताला चैतन्यामध्ये परिवर्तन करणं म्हणजेच त्या सूक्ष्म देहाची प्राप्ती होऊ शकते. प्रमाणित करतात माऊली. तपोतेज्ञाची या राशी एकातन ज्ञानी आसी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मदभावा सहजे आले मी तेची ते होनी ठेले काय उरले पदार्थ. कशाप्रमाणे जैसे पितळेची गंध कळीक फिटली होय निशंक ते स्वर्ण काही अनिक. सोन्याला सोन्याचा डाग नाही बसत. अहो पितळेचं डाग दिल्या जात आहे. मात्र त्या पितळ्याला सोनं होण्यासाठी महाराज तापावं लागतं. बिगर तापल्याशिवाय कसं होती नाही होणार. हो तसं भगवंत म्हणतात तैसे यम नेहमी कडसले तपो ज्ञानी चोखाळले मज तया काय उरले संशय. हे अर्जुना तशा प्रकारे झाल्याशिवाय काही खरं नाही तुझं. भीष्म पितामह वर्णन करतात विष्णू सहस्त्रनामाचं प्रमाणे परमम यो मह तेज परमम यो मह तप परमम यो महत ब्रह्म परमम य परायण. हे ब्रह्म जे स्वरूप आहे माझं तप मीच ब्रह्म आहे. म्हणून तप अत्यंत महत्वाचं आहे. जोपर्यंत इंद्रिय थकल्या जाणार नाही तोपर्यंत परमार्थ आवश्यक आहे. विठाला आता सद्बुद्धीच्या माध्यमातून कारण देहाची प्राप्ती होते. आता सद्बुद्धीचं वर्णन माऊली करतात. बुद्धी योगामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तसं बुद्धीचे भिन्न भिन्न प्रकार आहेत. परंतु सद्बुद्धी त्याचं वर्णन माऊली करतात. जे धन संचरे पुण्य पाप सूक्ष्मती निष्कंप गुणत्रयादी लेपन लगती जेत अर्जुना ते पुण्यवसे जया अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे आसेसही नासे संसार. कशाला संसारात पाहिजे. सद्बुद्धी जागृत होणं महत्वाचं. आता या बुद्धीचं स्वरूप फार बारीक से हो. जैसी दीपकळा धाकुटी परी बहुते जाती प्रकटी तैसी सद्बुद्धी नव्हे थे कुटी म्हणो ये हिरासी नाहीये. छोटीशी मेणबत्ती जरी नेली महाराज अंधार बाजूला चालल्या जात. कशामुळे प्रकाशामुळे. तसं ही सद्बुद्धी आपल्याकडे निर्माण झाल्यानंतर अज्ञान रूपी अंधारामध्ये तुम्ही आम्ही जे वावरतो आहो मायबाप ते सहजरित्या बाजूला प्रकाशित. माऊली पुन्हा पुढे प्रमाणित करता ऐसा ईश्वरा वाचून काही जया अनेक लानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. हे बुद्धीचं वर्णन आहे परंतु एक महत्वाचं आहे. हो जैसे वज्र कवच लेई शस्त्राचा वर्षाव नसाय. ज्याप्रमाणे युद्धामध्ये वज्र कवच धारण केल्यानंतर शस्त्र लागत नाही ना तसं सद्बुद्धी रूपी वज्र जर धारण केलं कवच धारण केल्यानंतर विषय रूपी बांधायला होऊ शकत जेणेकरून विषय सहज बाजूला चालेल.
जे प्रपंचामध्ये विषयातील स्वरूप आहे त्यापासून जीव सहजरित्या मुक्त होऊ शकतो. याचं एक मोठं महान प्रमाण आहे महाभारतामध्ये. कर्णाला जन्मताच कवच कुंडल प्राप्त झाले. कर्णाला जन्मताच कवच कुंडल प्राप्त झाले. परंतु अर्जुन हा इंद्राचा मुलगा आहे. इंद्राचं माता कुंतीने मंत्र आवाहन केल्यामुळे अर्जुनाचा जन्म झालेला आहे. परंतु कर्णाच्या अंगावर कर्जन सूर्यपुत्र आहे. परंतु अर्जुनाच्या साठी काय केलंय या इंद्रानं महाराज? कारण दानशूर आहे. कर्णासारखं दानशूर कोणीच नाही या जगामध्ये. शेवटी याचना केली आणि ते वज्र कवच काढून ते महाराज काय सांगावं, त्याच्यामुळे कर्ण मारला गेला. तर कर्ण महायोद्धा आहे. ज्येष्ठ कोणते आहे? तो सर्वसाधारण नाही. धर्मापेक्षाही त्याला अधिकार प्राप्त झालाय. परंतु हे गुह्य माता कुंतीनं लोपून ठेवलेलं. म्हणून या सद्गुरू सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सद्बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला कारण देहाची प्राप्ती होते. एवढ्या आता राहिलं महाकारण देहाची प्राप्ती. ती मोठी थोडस अवघड आहे बरं का. सर्वांनी इंद्रियानी प्राण कर्माणी च अपरे आत्मसंयम योगाग्नी जुह्यते ज्ञान. हे जे प्राण तत्व आहे ना, या प्राण तत्वाच्या माध्यमातून तुम्हाला कशाची प्राप्ती होती? महाकारण देहाची. परंतु या प्राण तत्वाचं चिंतन करणं महत्वाचं आहे. आता प्राण तत्वाच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला 15व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला प्रमाणित केले. काय सांगितलं? हे अर्जुना, श्लोक आहे. काय श्लोक? अहम विश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणपानो समो भूत्वा पंचामृतं चतुर्विधम्. अहो तुम्ही आम्ही जे अन्न आहार करतो याला पचन कोण करते? हे प्राण तत्व करते. या प्राण तत्वाचं स्वरूप माऊली वर्णन करतात. कशा प्रकारे आहे प्राण तत्व? लक्षात घ्या. भरपूर चिंतन आहे. प्राणपानाचे दोन भाती, प्राणपानाचे जोड भाती, पुंको पुंकोनी अहोराती, आटी जतसे नेनो किती उदरा माझी. अरे बाबा, या ठिकाणी हजारो कोदवून तयार केलेले तर किती मोठं धान्य समावलेलं आहे, त्याचा काही पत्ता लागत नाही. पण काय करा महाराज, या भात्यानं सगळं संपून टाकलंय. प्राणपानाचे जोड भाती, फुंको फुंकोनी अहोराती, आटी जतसे नेनो किती उदरा माझी. आता याला भात का म्हटलं मला लक्षात घ्या. आता यांत्रिक युग, हो आता यांत्रिक युग भरपूर झालंय. परंतु आमच्या काळात लोहार घिसड्याकडे भात असायचं, ते चमड्याच होत. घिसड्याकडे जे भात होतं ना, ते चमड्याच होतं. त्याच्यावर म्हणून काय होतं, वरतून एक छोटस छिद्र असल्यासारखी पट्टी, त्याच्यामधून पुढे एक नळी, आणि ज्याच्याकडे काम होतं कारागीर महाराज, त्यानं काय करावं, त्या घिसड्यानं सांगावं, हा आपल्याला लाकडं नाही तर कोळशी आणून दे, खरंच आपण काम करतो, नाही तर नाही. विशेष लक्षात ठेवा. प्रमाण सोपं आहे, फार गोड आहे. सांगायचं हे तात्पर्य एवढं आहे, महाराज ते भात निर्जीव, पण त्याच्या समोर एवढं लोखंड होतं, पाणी पाणी होतं. हे लोखंड होतं ना, त्या लोखंडाचं पाणी होतं. जुन्या माणसाला सगळ्यांना विचारा तुम्ही, खरी हाकी घेते बाबा, हो त्या लोखंडाचं. हे तर सुद्धा अन्न आहे. अहो 2 भाते महाराज, हे भात रात्रंदिवस चालू आहेत. काय सांगा, तुम्ही झोपलं तरी तुम्ही हे भाते बंद पडत नाही, रात्रंदिवस चालू आहे. काय सांगावं, फार कठीण संशय आहे. माऊली शेवटी वर्णन करतात, मीची अवघे जन जना जीवविते, मीची जीवन जीवनी मुख्य साधन वनीही मीची. अरे सर्व काही आम्हीच आहोत,
आमच्या व्यतिरिक्त या जगात दुसरं कोणी आधार नाही. मी एकटाच नाही म्हणते माऊली. प्राणाचे घरी भाऊ राबतीच्या, आम्ही चौघ भाऊ आहोत. माझ्या सकट 5 आहेत. आणि मग आमच्या 5च कुटुंब आहे महाराज, काय सांगावं. आणि आम्हाला एक माय बी आहे. नाव सांगून टाकतो त्याचे, प्राण अपान व्यान उदान समान. हे आम्हाला जग पंच प्राण म्हणते. आणि आमची किंमत एवढी मोठी वाढली देवा, काय सांगावं. हो, आमची जी माय आहे ती आम्हाला सगळं काही पुरवते. ती कोण माय आहे. हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी, तेजाची सिदोरी विनी एवढी. हे जे प्रकाश पुरवण्याचं काम कोण करते. माता जगदंबा. ते कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वविदाची या कोंबा सावली केली. हो, एवढं मोठं व्यापक स्वरूप सांगितलं. आणि आमचं छोटस कुटुंब आहे, काय सांगावं. पण याने त्रिभुवन आटोपून घेतलेलं. आमचा विस्तार खूप व्यापक आहे. छोटस कुटुंब आहे, काय सांगावं. त्रिभुवन व्याप्त केलेलं. आमच्या व्यतिरिक्त या जगात दुसरं कोणी नाहीच. विठाला आम्ही एवढेच आहोत. आणि आम्हाला जसं मान्यता प्राप्त झाली म्हणते, कोण प्रमाणे कशाची मान्य प्राप्त झाली. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णू पितामह म्हणतात, जे ईश्वर तत्व आहे त्या ईश्वर तत्वाची आम्हाला प्राप्ती झाली. आम्हाला ईश्वराबरोबर नेऊन बसवलं. काय सांगावं, आमची किंमत वाढली. सर्वसाधारण आम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करतोय. वैकुंठ पुरुष प्राण प्रणव प्राणद प्रथ्यू, हे सर्व आपल्या शरीरामध्ये हे अवयव हे तत्व आहेत. बाय बाप नाही म्हणून नाही, परंतु आपण त्यापासून वंचित आहोत. जोपर्यंत आपण त्याच्या सानिध्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत आपण भगवंताच्या चरणापर्यंत परत जाऊ शकत नाही. आता शेवटी माऊली वर्णन करतात, फार गोड वर्णन आहे. अक्षर ब्रह्मयोगामध्ये सांगितलं 8व्या अध्यायामध्ये, ओवी क्रमांक 112 ते 116, 5 ओव्यामध्ये याला प्रमाणित केले. काय सांगितलं. परी तरीच ते घडे, असंयमी अखंडे, सर्व द्वारी कवाडे कळास. जोपर्यंत हे द्वार कळस नाही तोपर्यंत. मग द्वार का म्हटलंय. माऊली प्रमाणित करतात, सर्वानी कर्माणी संन्यासयास्ते सुखं वसी, नवद्वारे पुरे दे.